चालतंय. नमस्कार. तर बघा आपण पिंपळवंडी तालुका पाटोदा जिल्हा बीड या ठिकाणी आलेलो आहे. आपले पिंपळवंडीचे एक शेतकरी आहेत. तर आपलं जे इंडिया ॲग्रो त्यांनी वापरलंय त्याचा काय रिझल्ट आला ते त्यांच्याच तोंडून ऐकू. तर सर तुमचं सुरुवातीला नाव सांगा. नमस्कार सर, माझं नाव विलास आबा पवार, मुक्काम पोस्ट पिंपळवंडी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड येथील रहिवासी आहे मी किंवा शेतकरी आहे. तर बघा त्यांनी सर तुम्ही काय काय वापरलं, म्हणजे उसाला हे जे आपलं प्रोडक्ट वापरलं ते काय काय वापरलं? तर सर आपण हे 30 गुंठे क्षेत्र आहे बघा. हां, एक 30 गुंठे क्षेत्र असताना आपण ह्याला फक्त एक युरिया लागवडीसाठी युरियाची हा. वाहणी. हां, आणि त्याच्यानंतर 4 किलो भुवस्त्र आणि एक ग्रोमॅजिक. 4 किलो भुवस्त्र आणि ग्रोमॅजिक त्या एरियामध्ये त्यांनी मिक्स करून टाकलं होतं. तर त्याचा रिझल्ट सर टाकल्यानंतरचा फुटवा किती निघला, तुमचा अंदाजे काय वाटतं तुम्हाला? फुटवा किती निघलाय जवळजवळ? सर ज्यावेळेस आपण अशी समजा ही औषधं वापरली नाही त्यावेळेस आपल्याला एका कोंबाला 3-4 फुटवे निघलेली आढळलेली आहेत. त्याच्या अगोदर आपला कायमस्वरूपी ऊस असतो, पण यावेळेस आपण हे औषधांचा वापर केल्यानंतर आपल्याला 7 ते 8 फुटवे एक्स्ट्रा निघलेले आपले आढळलेले. सरांचं म्हणणं काय, एक्स्ट्रा 8 फुटवे एक्स्ट्रा निघले. तर सर तुम्ही ते मोजू शकताय, मोजा ते पुढचं ह्याच्यातलं ठीक आहे कुठलं बी मोजा, तुम्ही मोजा बघा. हो का सर? हे 1 हा, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 फुटवे एका बॅटरला 13 फुटवे निघलेत सर. तर मला सांगा सर, तुमचे जे इथून मागचे जे निघत होते तुम्हाला काय वाटतं की बाबा पोवरी जे पडले ते एवढा फुटवे राहत होते का तुमची? 13 नव्हते. आता तुमच्या उसाला पोवरी पण नाही, नाही. बरोबर का? म्हणजे एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. तर सर तुम्ही समाधानी आहेत का म्हणजे आपले प्रोडक्ट वापरून? 100% समाधानी आहे, कारण की रिझल्ट आल्यामुळे समाधानी आहे. बरोबर आहे. तर सरांना प्रोडक्ट कोणी दिलं होतं सर तुम्हाला? सर आम्ही मिस्त्री संतोष वाघमारे यांच्या सानिध्यातून आम्ही यांचा परिचय झाल्यामुळं आम्हाला यांनी थोडीशी माहिती दिली आणि त्यांच्यानंतर ते नंदरगे सर वगैरे आले, आम्हाला थोडंसं मार्गदर्शन त्यांनी दिलं आणि आम्ही त्यांच्या थ्रू हे प्रोडक्ट घेतलं. तेव्हा आम्ही ते वापरून बघितलं, पैशाचा विचार नाही केला. थोडंसं महाग वाटलं प्रोडक्ट, पण वापरलं, पण त्याचा रिझल्ट 100% आहे. आता सर हे तुमच्या दुसऱ्या शेतकऱ्याला सजेस्ट काय, म्हणजे काय बोलू शकता तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना? दुसऱ्या शेतकऱ्याला साधा आपण स्वतः रिझल्ट घेतला आहे म्हटल्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्याला पण आपण सांगू शकतो की हे वापरून बघा, ह्याचा रिझल्ट काय येतो हे बघा. आणि 100% रिझल्ट आहे, दुसऱ्या शेतकऱ्याला वापरायला काही अडचण नाही आहे. बघा सर, एवढा रिझल्ट तुम्ही जबरदस्त घेतलाय. तर आपण त्यांनी मक्याला टाकलं होतं, तर आपण मका पण बघू मक्याला काय रिझल्ट आलाय ती. तर या सर 2 मिनिटं आपण बघू मका. तर आता हे मका आहे. तर मक्याचा काय रिझल्ट वाटला तुम्हाला, म्हणजे मका ते तुम्ही टाकलंय मक्याला त्याचा काय रिझल्ट जाणवलं तुम्हाला? तर हे असं झालं बघा सर, तर ह्याच्यामध्ये काय झालं, आपण ह्या ऊसामध्येच मका 2 बगली लावली होती. ॲडवांटा 756 ह्या बियाणाचा आपण वापर केला आहे, पण मकामध्ये हे बघा एवढं चिपड कधीच पोचत नाही. जो बुंदा झालाय मोठा, ही चिपड एक 10 चिपडाचं जर घेतले तर कावळा जात नाही. ह्याचं वजन वेट वाढलंय, कणीस मोठं झालंय. एका चिपडाला 2-3 ह्या का 3 कणस, 1-2 ह्या काही म्हणजे 3 कणीस लागले एका चिपडाला 3. एका चिपडाला एवढा 3 जबरदस्त रिझल्ट आपल्या कणीस ग्रोमॅजिकचा आणि भुवस्त्राचा आहे. तर चालतंय सर, थँक्यू.